फुकट वेळ वाया घालवायला नाही पाहिजे, नाही काही. आता बसलोच आहे तर व्यवहाराचं तरी बोलून घेऊया. काय नंतर फालतू माणसांशी बोलण्यात वेळ घालवायची माझी तरी इच्छा नाही. भाऊ, तुम्हाला दिलेली ऑफर अजूनही ओपन आहे बरं का. या पेपर्स वर सह्या करा आणि हा सगळा पैसा तुमचा. आम्हाला तुमच्या पैशांची गरज नाही. तेव्हा तुमच्याकडे आज शाळा भरणार. शिक्षकांशिवाय असं कसं? शिक्षक पण येणार आणि शाळा पण भरणार. हो, आय सी. शिक्षकांची सोय झाली वाटतं. नो प्रॉब्लेम. या गेटच्या आत पाय ठेवल्या ठेवल्या मुजुमदारांनी विकत घेतलेला असेल त्याला. आणि एखादा जर निघालाच तुमच्यावर प्रेम करणारा, एकनिष्ठ, तर त्याला कोणत्या भाषेत समजावून सांगायचं हेही मला चांगलंच ठाऊक आहे. धैर्य मुजुमदार हिशोब ठेवत नाही, हिशोब करतो. माझा पण साधा हिशोब आहे. रिस्पेक्ट दिला तर प्रेम, आणि मास दाखवला तर गेम. गेम होणार आणि शाळा पण भरणार. लावतात. आणि घड्याळात 11 वाजलेले आहेत. तुमची वेळ संपली, पण तरी तुम्ही जुळवाजुळव केलेली शिक्षक मंडळी काय अजून आली नाही. हरकत नाही. तुमच्या नशिबासारखंच शिक्षकांनी आयत्या वेळी दगा दिला वाटतं तुम्हाला. मी सांगितलेलं, ही वेळ शाळा उघडायची नाही, शाळा कायमची बंद करायची. मगाशी ती घंटा काढायचीच राहिली. शेवटची एकदा वाजवूनच देतो.
काही योगायोग आहे ना. म्हणजे जे हात शाळा बंद करायला आले होते आज त्याच हाताने शाळा भरल्याची घंटा वाजते. थँक्यू. अहो तुमच्यामुळे आमचं अर्ध काम हलकं झालं. आता तू जर माझ्या जागी असता तर तू काय म्हटलं असतं माहिती? बरोबर शिपाई सारखी दिसतेय बघ. पण मी नाही म्हणणार असते, कारण आमच्यासाठी ते काम पण शिक्षका एवढंच महत्वाचं. एक मिनिट, लय झालं तुझं लेक्चर. शाळेत शिकवायला सध्या शिक्षक नाही, मग कशाला उगा शाळा चालू असल्याचं नाटक करायला? नमस्ते गुरुजी. आतमध्ये जाऊन बघा, शिक्षक आहेत. असं कसं झालं? शिक्षक कुठनं आलं? प्लॅनचेट बिनचेट करून त्या भूताला बोलवतात तसं बोलवलं का काय? अरे काय डेंजर विषय काय हा? नमस्कार मुलांनो, मी शिल्पा शेलार. आता तुम्ही जिथे आहात ना त्या शाळेतून शिकून पुढे मी इंजिनियर झाले. ज्या शाळेनं मला मोठं केलं त्या शाळेची सेवा करायची संधी आता मला मिळाली आहे. आता मी तुमचा गणिताचा क्लास घेणार आहे. कळलं का गुरुजी कुठनं आलं ते? ओम फट स्वाहा. आणि धैर्य, खरंच थँक्यू. अरे तुझ्यामुळेच आयडिया मिळाली मला. धैर्यकडून आयडिया मिळाली म्हणजे? धैर्य काय मॅटर आहे हा? हे पण काय बडबडते? ही आयडिया दिली तुला? अरे काल नाही का तू सांगितलंस मला? तुमची जी काय मीटिंग असेल ती ऑनलाईन ठेवा. प्रत्येक ठिकाणी अवेलेबल असायला एवढा फ्री नाहीये मी. काय असेल ते ऑनलाईन ठेवा. आता तुमच्याकडून आयडिया आली म्हटल्यावर मी शांत बसते होय? इमिजिएट परागला फोन केला आणि ही सगळी अरेंजमेंट केली. इन शॉर्ट काय, तुम्ही दिलेल्या आयडियामुळे आमची शाळा सुरू झाली. त्यामुळे खरंच मनापासून थँक्यू.
मिनिट, मेन विषय तर राहिलाच की. हे घे. बदाम काल दिले होतेस ना मला तू, मी विसरते म्हणून. पण ऍक्च्युली ना याची गरज तुला जास्त आहे. हा, आणि लक्षात ठेव, शाळा आणि तुमच्यामध्ये हिस्सा देऊ, कळलं? भाऊ, अतिशहाणा त्याचा बैल रिकामा म्हणजे काय हो? सांगतो हं? जा चिंगे, वर्गात बस. हं? धैर्य. अरे हे काय, पेपर कसे जळले? हा, अरे काय होतं इकडं? मला वाटतं या शाळेत बहुतेक भुताटकी आहे. भुताटकी. हा, परशा, इकडे. काय हातात? इकडे काय करतोस तू? हा, वर्ग चालू आहे ना, दे इकडे ते हातात आणि जा बरं वर्गात पहिला. पोरं आहेत ना, लहान आहेत, मस्ती करतात. वयच आहे त्यांचं मस्ती करायचं. आणि याला भुताटकी नाही म्हणत बर का, विज्ञान म्हणतात त्याला. काय हे भिंग असं प्रकाशात धरलं ना की सगळा प्रकाश एकाच पॉइंटनी असा पुढे जातो आणि मग तापमान वाढतं आणि मग कागद पेट घेतो. तुला तर माहिती असेलच. नाही माहित? काय प्रॉब्लेम नाही, आमची शाळा सुरूच आहे. मी देईल तुला ऍडमिशन करून. आणि आम्ही डोनेशन घेत नाही बरं का. हा, माझ्या नवऱ्याने ही जागा दिली होती तुम्हाला. त्यावर तुम्ही जी मनमानी आणि अहंकार करून ही शाळा चालवताय, एक दिवस माझा धैर्य नक्कीच तोडणार. दामिनी मॅडम, अहंकार नाही
ही शाळा आमचा अभिमान आहे. मी आणि या सगळ्यांना पुरून उरणारी माझी नात, जोपर्यंत आम्ही आहोत ना तोपर्यंत ही शाळा दिमाखात उभी राहणार आहे. धैर्य, चल. 1 मिनिट पण इकडे थांबायचं नाही आता. चला रे. तिकडे काय? कुठं चाललायसा? आता कुठे जाणार? ऑफिसला चाललोय. होय की होय, पण आता ऑफिसला जायची काय गरज आहे का? मग आता काय ऑफिस टाइम मध्ये रंकाळावर जाऊन बसू? दीपे, एक वेळ माणसाच्या डोक्यावरची सगळी केस मोजता येतील, पण तुला काय म्हणायचं हे कुणालाच कळायचं नाही बघ. कसं काय कळलं तुम्हाला? कारण तुमच्या डोक्यावर नाही नुसती केस लावून डोक्याला खाली पाठवले तुम्हाला. आत काय नाही. इकडे हो, जावा की. शाळा बंद पडली की नाही बघा, जावा. शाळा बंद पडली तरच ती मुजुमदार आपल्याला ढीगभर पैसे देतील आणि आपली शाळा विकत घेतील. आणि जर का काही ऑफर बिफर देत असतील तर व्यवहार करा. हा, पैसे वाहतील, पैसे भरून गेला पाहिजे का नको? होय 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 होय. आणि तोंडवर कोण निघाल्यात ऑफिसला? ओ काकी, ओ काकी, ओ काकी, कुठात? ओ काकी. काय रे, काय झालं? अहो, भाऊंचा डबा दे की, नंतर ऊन लई घाम काढते हो, म्हणून म्हटलं आताच घेऊन जातो, नंतर तुम्हाला पण त्रास नको ना. भाऊ तिथं कशाला थांबल्यात? कशाला म्हणजे? शाळा सोडून इकडे येतील वय? शाळा सुरू आहे? अशी कशी सुरू आहे? म्हणजे शाळेत शिक्षक नव्हते म्हणून म्हटलं. अहो, लई लांबडा विषय आहे तो, तुम्हाला सांगतो नंतर मी निवांत. हा, मी जाऊन येतो, तुम्ही डबा भरून ठेवा की काकी. काकी, ओ काकी, ओ काकी, काकी, काकी रे काकी, ओ काकी. शाळा कशी काय सुरू झाली? तुम्ही पहिला जावा, जावा आणि तो काय विषय आहे ते बघून या जावा. होय होय, पण मी तिथं जाऊन नक्की करायचंय काय? तुम्ही का नाही? जातो जातो जातो. हे परागे, सोड रे मला. अगं नाही, मला माहितीये तो फ्लॉवर पॉट तू तुझ्या माहेरून घेऊन आलीयस म्हणून काही 100 या पुसशील त्याला. आता काय करू ताई, माहेरची आठवण आली की ही एकच गोष्ट आहे जिला जवळ घेता येतंय. तुम्हाला तर माहितीये, माहेरी जायचं म्हटलं की ह्यांची परमिशन घ्यावी लागते. माहेर तर दूरच राहील, आता बेडरूमच्या बाहेर जायचं म्हटलं तरी स्वतःच्या मर्जीने जाता येत नाही. माझ्या माहेरची आठवण म्हणून उरलेली ही शेवटची वस्तू आहे. हिला हात लावला की असं वाटतं की कुणीतरी मायेने माझ्या हाताला स्पर्श करते. मायेचा स्पर्श हा शब्द तरी या मुजुमदारांच्या घरात उच्चारलेला चालतो की नाही कुणास ठाऊक. जाऊ दे. चला चला चला, जेवायला जा. इथे चालू जा, चला, पळू नका. हळू 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 हळू. हे घे.
शाळेकडे लक्ष द्यायचं सोडून तू हे करत बसतेस होय? हा ए चिडकू फुल, सरांनीच आम्हाला ऑनलाईन शिकवले फुल बनवायला. असं होय, बघू. अरे वा, मस्त केलंय. आणि काय रे ताईवाल्या, काय ते नको सोड की. तुला वर्ग सोडून तिथं आग लावायला कोणी सांगितली होती? हा मग तरी मी आयटम बॉम्ब टाकणार होतो पेटवून त्यांच्या अंगावर. खरं तूच शिकवलीस ना की फटाकड्यांमुळे पक्ष्यांना प्राण्यांना त्रास होतोय, म्हणून भिंग घेऊन नुसतं एक प्रयोग केला. बाकी काय नाही. हा आमची शाळा विकत घ्यायला कागदपत्र तयार करतात. शाळेत सोडा, आधी कागदपत्र सांभाळा म्हटलं. एक नंबरचे नमुने आहेत सगळे. बरं जा आता पटकन जेवून घ्या. 1 more minute only. स्पीक. दे रे. खाली खाली चिंगे, काय करतेस? तू दृष्ट काढतेस का नाही आमची? आम्ही बाहेरून जिंकून आल्यावर मीठ आणि मोहरीनं आज तर तू लई 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 मोठी लढाई जिंकलायस. ते दृष्ट काढायला पाहिजे की. चिडकू असली तरी फुलांसारख्या असणाऱ्या आमच्या सावेला, ताई ताई सावी ताईला कुणाची दृष्ट नको लागायला. लय प्रेम होतो चाललंय तुमचं. जरा जपून ठेवा. बरं जा आता तुमची खिचडी खाऊन घ्या. सावे, काही मानलं बाकी तुला. तुझ्या या स्मार्ट डोक्यामुळे शाळा वाचली आपली आज. हो, नात कोणाची आहे? होय की. तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी या सुस्तवर या शाळेला काही घुस देणार नाही.